आज हे आरोग्य शिबिर संपन्न होते, नेमकं काय लाभ होणार आहे लोकांना आणि काय उद्देश आहे याचा नेमका? नाही, ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये खरं तर प्रत्येकानं, प्रत्येक कुटुंबानं आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे फार महत्वाचं आहे. कारण आरोग्य चांगलं असेल तर मानसिकता चांगली राहते, हातातनं काम चांगलं होतं, कर्म चांगलं होतं. आणि त्याच्यासाठी खरं तर प्रत्येक 6 महिन्यानं प्रत्येक व्यक्तीनं आपल्या टेस्ट, आपल्याला काय आजार असो नसो, टेस्ट करून घेणं. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं तशा चाचण्या करून घेणं आणि त्याच्यावरती ताबडतोब उपचार करून घेणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एक केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. गिरीराज सावंत यांनी पुढाकार घेतलेला आहे आरोग्य शिबिरासाठी. कुठेतरी ते राजकारणामध्ये आता सध्या पाऊल टाकतायत आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते दिसतील असं पाहायला मिळेल. तो काळच ठरवेल, हे आम्ही नाही ठरवायचं, हे जनतेनं ठरवायचं आहे पुढं काय करायचं ते. पण समाजसेवा करणं आणि समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, हा उपक्रम घराण्याचा पहिल्यापासूनचा जो वारसा आहे तो जपण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय. धाराशिवच्या राजकारणात सावंतांचं वजन आहे, आता त्या पुण्याच्या राजकारणातही पाहायला मिळेल. नाही, राजकारण वजन आहे की नाही, इथं त्याचं रिफ्लेक्शन येईल का नाही हे कुठलाही नेता ठरवत नसतो, ही जनता ठरवते. गिरीराज सावंत मला पुणे महापालिकेच्या सभागृहात पाहायला मिळते, हे जनता ठरवेल, त्यांची तयारी सुरू आहे त्याची. जनता ठरवेल. तुमची काय इच्छा आहे? इच्छा प्रत्येकाची असतेच की, एक पिता म्हणून अपेक्षा आहे की ते अपेक्षित आहे ते होणं. कारण माझ्या जीवनात तरी नगरसेवक किंवा असं काही आलंच नाही की परमेश्वराच्या कृपेनं, जगन्मातेच्या कृपेनं डायरेक्ट आमदार, आमदार टू डायरेक्ट मंत्री. मला वाटतं माझ्या 8 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जवळपास 4 वर्ष मी मंत्री होतो आणि डायरेक्ट कॅबिनेट झालो. आणि त्या पद्धतीचं योगदान मी महाराष्ट्राला दिलेलं आहे. हो, या व्यतिरिक्त राज्याच्या राजकारणाचा एक प्रश्न आहे. गृहराज्यमंत्र्यांवर सध्या टीकेची झोड उठतीये, जे लायसन इश्यू केलं होतं घायवळला, निलेश घायवळच्या बंधूला, त्या संदर्भात त्यांच्यावर टीका होताना पाहायला. मग त्याचं काय? त्यावर म्हणजे याकडे कसं पाहता की गृहराज्यमंत्र्यांनी शिफारस करणं, ज्याच्यावर गुन्हे आहेत गृहराज्यमंत्र्यांनी शिफारस करणं, नाही, त्याच्याबद्दलचे आमचे नेतेच योग्य पद्धतीने भाष्य करतील.